तर असा साजरी झाला हिचा बड्डे. हिचा बड्डे साजरी करायला आम्ही गेलो एक मस्त हॉटेलमध्ये. वाईब चेक अप्रूव्ड. तिथं जसं मी मेन्यू कार्ड उघडलं, माझे डोक्याचे चक्र फिरले की याच्यातलं मी काय ऑर्डर करू काय नाही, मला काहीच कळत नव्हतं. मग नंतर आम्ही ढापला प्रियांका चोप्राचा शब्द, तो म्हणजे एम्पानाडास. आम्ही चिकन एम्पानाडास ऑर्डर केलं आणि त्यात आम्हाला मिळालं 3 करंज्या. आणि त्याच 3 करंज्यांमधली एक उचलली मी आणि आपलं खायला घेतलं की कसं काय. त्यानंतर मला कळत नव्हतं की कशी खायची म्हणून. तर माझ्या हजबंडने मला एक ट्युटोरियल दिलं की सुरभी अशी खायची असती. तरी मला काही झेपलं नाही ते. आणि मी आपली करंजी उचलली, सॉसमध्ये डुबवली आणि आपल्या 2 हातांनी ती खाऊन घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही मागवलं लजानिया, चिकन लजानिया. चिकन लजानिया मागवण्याचं एकच होतं, मी ॲक्च्युली आले होते पास्ता खायला, पण ह्या ब्रांचमध्ये पास्ता अवेलेबलच नव्हता. सो मग आम्हाला पास्ता सोडून काही ऑप्शन ट्राय करायचे. सो आम्ही चिकन लजानिया ऑर्डर केलं. परत माझे ग्रीन फ्लॅगवाला हजबंड मला लजानिया सर्व करताना, सो आम्ही मग तो लजानिया गटकला आणि मग आम्ही निघालो बाहेर. मला पास्ता खायचा होता माझ्या बड्डेसाठी. सो आम्ही त्याच्यानंतर गेलो शिवसागरमध्ये. आणि इथे मी उकाळाचंच पुस्तक वाचण्याची ॲक्टिंग करताना आणि मग त्याच्यानंतर ह्या छानशा हॉटेलला आम्ही दिला टाटा आणि बाय बाय. पण इथली टेस्ट भारी होती. इफ यू वॉन्ट टू ट्राय यू कॅन कम. असं झालं माझं बड्डे साजरी. थँक्यू.